नमस्कार. आज आपण गावरान असा चमचमीत आणि झणझणीत खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत. खूप सुंदर लागतो. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी 9 ते 10 खेकडे घेतलेले आहेत. हे पहा, छान स्वच्छ करून घेतलेले आहेत. किरव्या पण बोलतात कोकणामध्ये. असं स्वच्छ करून घ्यायचे व्यवस्थित. त्याचे डांगे वेगळे करून घ्यायचे. जाडे डांगे बाजूला ठेवायचे. जे मोठे मोठे असतात यामध्ये छान असा गर असतो भरलेला, आणि आपण जे बारीक डांगे आहेत ना ते बाजूला ठेवायचे आहेत. ते आपण मिक्सरला वाटून त्याची प्युरी बनवून घेणार आहोत. आणि जो प्लेटमध्ये आहे तो गर आहे. जेव्हा आपण किरवी फोडतो तेव्हा त्याच्या कवरमध्ये पिवळा जो गर असतो, किंवा त्याला अंड पण बोलतात काय काय ठिकाणी, तो आपण सेपरेट करून घेतलेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बारीक डांगे आहेत ना ते वाटून घ्यायचे आहेत, थोडं पाणी घालून. गावच्या ठिकाणी पाट्यावर वाटले जातात, परंतु आता आपल्याकडे पाटा अवेलेबल नाही आहे, म्हणून आपण छानपैकी असं वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. बारीक असं वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, एकदम पण जास्त नाही घालायचं, मग नाही चव लागत तेवढी. थोडंसं पाणी घालून छानपैकी वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपण जर खेकड्याचा असं डांग्यांचा रस बनवून घातला ना रश्श्यामध्ये, तर खूप चविष्ट बनतो रस्सा. हे पहा, अशी एकदम बारीक प्युरी बनवून घ्यायची. आता आपण ही प्युरी आहे ना ती गाळून घेऊया एका गाळणीच्या साहाय्याने, कारण यामध्ये खेकड्याची अशी कचकच असते थोडी. ती जर आपल्याला घशाला लागली तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे असं गाळणीच्या साहाय्याने आपण छान गाळून घेऊया. फक्त आपल्याला याचा जो रस आहे तोच घ्यायचा आहे. चोथा बाजूला घालायचा आहे. मिक्सरचं भांडं पण मी व्यवस्थित छान पाणी घालून एकदा धुवून घेतलं आणि ते पण घेतलं आहे, कारण थोडंसं असं रस राहिला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे पहा, असं चमच्याच्या साहाय्याने गाळणीमध्ये आपण छान असं हलवून घ्यायचं. मग फक्त कसं रसच पडतो. जो असा जाडसर हा भाग आहे ना, कचकच असते यामध्ये, त्यामुळे आपल्याला हे वापरायचं नाही आहे. हां, जे गावठी एकदम खेकडे असतात ना, जे असे गोड्या पाण्याला मिळतात, त्याचा मात्र आपण असं गाळून नाही घ्यायचं, तो असं हाताने गाळून घ्यायचा. हे कसे समुद्री खेकडे आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडी कच जास्त असते. हे पहा, आता इतपत जी प्युरी आपल्याला मिळालेली आहे, अशी दाटसरच पाहिजे. एकदम पाणी पाणी नाही करून घ्यायचं, कारण मग आपल्याला दाटसर असा रस्सा बनवायचा आहे. आता रस्सा बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं खवणून घेतलेलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक असे ओबडधोबड कापून भाजून घेतलेले आहेत, आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि 2 चमचे इतके सफेद तीळ घेतलेले आहेत. हे सर्व आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक. वाटण आपलं तयार आहे. आता एका साईडला मी कढई ठेवली आहे गरम करायला. यामध्ये 3 पळी इतकं तेल घेतलेलं आहे. रस्सा बनवण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं, त्यामुळे थोडं जास्तच घालायचं तेल. 3 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचाभर असं जिरं घालून घेऊया फोडणीसाठी. हे पहा, जिरं घालून घेतलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये मग आपण ठेचलेला लसूण घालायचा आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या असं छान ठेचून घालायच्या, सोलून वगैरे घालायच्या नाही, ठेचून असं सालासहित छान चव येते, म्हणून अशी मच्छीसाठी अशीच फोडणी वापरायची शक्यतो. छान परतून घेऊया लसूण. आणि आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. धणा जिरा पावडर घालत आहे. 1.5 चमचा इतकी धणा जिरा पावडर घातली आहे. आता तिखट घालून घेऊया. हा मालवणी मसाला आहे जो मी इथे घालत आहे. 1.5 चमचा इतका वापरला आहे. छान परतवून घेऊया. फोडणीमध्ये असा मसाला घातला ना की कट छान येतो
आपण जो पदार्थ बनवते त्याला वाटण घालून घेऊया। आता हे वाटण छान आपण परतून घेऊया या मसाल्यामध्ये। छान सुगंध येतोय, छान असं सतत परतून घ्यायचं। या मसाल्यामध्ये जेव्हा आपण वाटण घातलं ते थोडं वाटण बनवताना कसं आपण पाणी वापरतो ते पाणी आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे। म्हणजे कसं सुका सुका मसाला झाला ना, त्याला अशी ग्रेव्हीला तेल सुटलं की छान चव येते पदार्थाला। त्यामुळे असं आता यामध्ये थोडासा अर्धा चमचा इतका गरम मसाला घालून घेतला आहे। चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि छान आपल्याला ग्रेव्ही आपली परतवून घ्यायची आहे। हा मसाला छान परतवून घ्यायचा आणि असं मध्ये मध्ये हलवत हलवत छान आपल्याला हे वाटण जी ग्रेव्ही आपण तयार करतोय त्याच्यासाठी जेव्हा आपण वाटण वापरतोय त्यातलं पाणी थोडं आपल्याला आटवून घ्यायचं आहे, म्हणजे सुकवून घ्यायचं आहे। ग्रेव्ही छान आपल्याला अशी परतवून परतवून थोडं सुकं सुकं करून घ्यायचं वाटण, म्हणजे कसं छान चव येते रश्श्याला। आपण ज्या रश्श्याच्या भाज्या वगैरे बनवतो त्याच्यासाठी ही पद्धत खूप महत्त्वाची आहे। खूप छान चव येते यामुळे, कसं मिक्स होते व्यवस्थित ग्रेव्ही आणि छान असा सुगंध येतो आणि चव पण छान लागते। आता हे थोडं आपण हे पहा तेल सुटलेलं आहे। 5 ते 10 मिनटं मी थोडं असं ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे। यामध्ये पाणी वगैरे घातलेलं नाही अजून। हे पहा किती सुकं सुकं झालं आहे आणि छान असं तेल पण सुटलं आहे ग्रेव्हीला। तर यामध्ये थोडेसे कोकम घातलेले आहेत। कोकमाचे असे छोटे छोटे बारीक तुकडे करून घालायचे आणि ग्रेव्हीमध्येच घालायचे, पाणी घालायच्या अगोदर, म्हणजे छान चव येते। आणि यामध्ये आपण जे खेकड्याचा रस्सा आपण प्युरी करून घेतलेली होती ना बारीक डांग्यांची, ती घालून घेतली आहे। हे पहा छान कलर आलेला आहे, सुगंध पण सुंदर येतोय। आता यामध्ये खेकडे सोलताना जो गर बाजूला केला होता तो पण घालून घेतला आहे। आता आपण जे खेकडे साफ करून घेतलेले आहेत ते पण घालून घेऊया, खेकडे आणि डांगे, आणि नंतर यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे। पाणी घालून झाल्यानंतर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पहा असं सतत हलवत राहायचा रस्सा। आपल्याला उकळी फुटून द्यायची नाही आहे, नाहीतर मग असं फुटल्यासारखा होतो रस्सा, ग्रेव्ही अशी फुटल्यासारखी होते। त्यामुळे हे पहा 10-15 मिनटं असं पहिल्यांदा हलवून घ्यायचं आणि नंतर मग उकळ आली तरी चालेल। आता यामध्ये आपण चमचाभर इतकं बेसन थोडं पाण्यामध्ये घोटून घालायचं आहे, म्हणजे कसं किरवीचा रस्सा आहे खेकड्याचा त्यामुळे तो फुटतो। हे पहा म्हणून थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी आणि रस्सा फुटू नये म्हणून अशी पद्धत वापरली जाते। हे पहा आता छानपैकी अजून 10 मिनटं थोडं उकळ काढून घ्यायची। हे पहा तयार आहे।